रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? मी आशा करते ईश्वर कृपेने तुम्ही सगळे खुश असाल, स्वस्त असाल, निरोगी असाल आणि असेच तुम्ही राहावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आज कामिका एकादशी. तर त्या कामिका एकादशीचं काय महत्त्व आहे, का त्या एकादशी व्रताचं विशेष पुण्य आहे, ते आज आपण जाणून घेऊ. गेल्या एकादशीपासून जी आपण ही सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल. खरं तर हा व्हिडिओ मी सकाळीच टाकणार होते, पण आज तुकाराम महाराजांची पालखी परतली आणि शिवाय माझा मुलगाही फार आजारी आहे तो, त्यामुळे मला वेळ थोडासा मिळाला नाही. तर काय या एकादशीचं महत्त्व? तर ही एकादशी कामिका एकादशी ही आषाढ कृष्ण पक्ष, जो पौर्णिमेनंतर येणारा काळ त्याला कृष्ण पक्ष म्हणतो, त्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीस कामिका एकादशी म्हणतात. या एकादशी दिवशी जर व्रत केलं तर वाजपेयी यज्ञ केल्याचं फळ आपल्याला मिळतं. या दिवशी शंख, चक्र, गदा, पद्मधारी विष्णूच्या स्वरूपाची पूजा होते. या दिवशी व्रत केल्याने गंगा स्नान करूनही जे फल प्राप्त होत नाही, ते फल विष्णूच्या पूजनाने प्राप्त होते. नारद मुनी म्हणतात की भीषण पापाच्या चिखलात फसलेले किंवा संसाराच्या समुद्रात अकांठ बुडालेले मनुष्य प्राण्याच्या उद्धारासाठी कामिका एकादशी व्रत हे उपयुक्त आहे. याशिवाय पापाचा नाश करणारे अन्य व्रत नाही. स्वतः भगवान म्हणतात, एकादशीच्या प्रभावाने जीव हीन योनीत जाऊ शकत नाही. या दिवशी तुलसी दल जर भगवान विष्णूला अर्पण केले तर त्याचं विशेष महत्त्व आहे. जर एका तुलसी दलाने 4 भार सोने व चांदी दान केल्याची पुण्य तुलसी पूजा करण्याचे आहे. या दिवशी जर आपण दीप प्रज्वलन केलं, पितरांच्या नावाने दीपदान केलं, तर स्वर्गात असणाऱ्या पितरांना अमृतपान करता येतं. गोशाळेत दिवे लावले तर या दिवशी सूर्यलोकात स्थान मिळते. या एकादशीचं महात्म्य ऐकलं किंवा वाचलं तर सर्व पाप नष्ट होऊन मनुष्य विष्णू लोकात जातो आणि तेथे हरीच्या चरणाजवळ ब्रह्मानंदात लीन होतो. त्या संदर्भात एक कथा आपण इथे आज जाणून घेऊ. तर श्रीकृष्ण धर्मराजाला सांगतात की एकदा अयोध्येत सूर्यवंशातील अंबरीशी नावाचा राजा राज्य करत होता. तो फार विद्वान होता, गुणी होता, प्रजाला सुख देणारा होता. पण एके दिवशी काय झालं की नारद अंबरीशीला भेटायला आले. अंबरीशीला भेटायला येऊन अंबरीशीने पूर्ण विधियुक्त नारदाचं पूजन केलं, स्थान दिलं. ज्यावेळी नारद जायला निघाले तेव्हा त्यांना मार्गात दुर्वास ऋषी मिळाले. त्यावेळी त्यांनी नारदाला इकडे कुठे हा प्रश्न विचारल्यानंतर नारदांनी त्यांना सांगितलं की मी इथे अंबरीशी नावाचा जो राजा आहे त्याच्याकडे आलो होतो. तो मोठा विष्णू भक्त आहे. दुर्वासा ऋषींना आधीच विष्णूचा राग होता. ते फक्त शंकर भक्त होते. तर शंकर भक्त असल्याने त्यांना असं वाटलं की त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं की आपण त्या अंबरीशींची परीक्षा घेऊ. तो दिवस कामिका एकादशीचा होता. तर दुसऱ्या दिवशी जे व्रत सोडायचं, उद्यापन करायचं, त्या दिवशी तिथिक्षय असल्या कारणाने काही काळासाठीच द्वादशी होती. म्हणजे
आणि त्यानंतर त्रयोदशी लागणार होती. त्यामुळे अंबरीषींनी हे त्रयोदशी लागण्याच्या आत व्रताचं म्हणजे द्वादशी करण्याचा त्यांचा नियम होता, तो करण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी त्यांना दुर्वासा ऋषी तिथे आलेले दिसले. त्यांनी दुर्वासा ऋषींनी सांगितलं की मला जेवायचं आहे. ते म्हणे ठीक आहे, आज द्वादशीचं व्रत म्हणजे द्वादशीचं उद्यापन माझं आहे तर ते आपण दोघं मिळून करू. पण दुर्वासा ऋषी त्यांना असं म्हणतात की मला स्नानसंध्या करून यायचं आहे, त्यानंतर मी जेवण करेल. अंबरीषींनी त्यांना सांगितलं की काही काळच, आज द्वादशी आहे, नंतर त्रयोदशी लागेल, तर त्रयोदशी लागण्याच्या आत तुम्ही लवकर या, जेणेकरून द्वादशी मोडणार नाही, म्हणजे द्वादशीचं पूर्ण उद्यापन होऊन जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. पण दुर्वासा ऋषी ज्यावेळी गंगा स्नानाला गेले त्यावेळी त्यांनी जाणून बुजून खूप वेळ लावत गेले. ते लवकर येत नसल्याने अंबरीषींना चिंता पडली की काय करावे, की आपण खाऊन घ्यावं, तर आपण अतिथीला जेवायला बोलवलं आहे, जेणेकरून अतिथी दोष लागेल, आपण जादी जेवलो, त्यांनाही आपण जेवायला बोलवलेले ऋषी तेवढे मोठे, तर ते करणं उचित नाही. आणि जर थांबलो तर द्वादशीही मोडते, मग आता काय करावं. त्यावेळी त्यांच्या इथे जे पंडित होते, जे विद्वान होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही तुलसी दल आणि पाणी देवाला अर्पण करून ते तुलसी दल खाल्ल्यानेही द्वादशीचं तुमचं जे पारणं आहे ते फिटेल, जेणेकरून तुमचं ते द्वादशी मोडणार नाही आणि तुम्ही दुर्वास ऋषींची नंतर वाटही पाहू शकता. इतक्या वेळ जो त्यांना अंबरीषींना जी शंका होती मनात, ज्यामुळे जीव तळमळत होता की बारस आपली होत नाही काय, तर हे केल्याने त्यांना एक मनात समाधान झालं की नाही, आपण बारसही पूर्ण केली आणि अतिथींचा मानही धरला की जेवलो नाहीत, फक्त एक काय ते तुलसी दल खाल्लं आणि 1 चमचा पाणी ग्रहण केलेलं आहे. तेवढ्यात दुर्वास ऋषी येतात. दुर्वास ऋषींनी अंबरीषींना समाधानी आणि आनंदी पाहिल्यानंतर ते कोपल्यानंतर म्हटले की तू घात केला आहेस. अंबरीषीला म्हणले की तू घात केला आहेस, मी तुला श्राप देतो की तू 10 वेळा गर्भवास तुला मिळेल, 10 वेळा गर्भवास तुला मिळेल. आणि दुसरं त्यांना त्यांच्या अंगावर एक शस्त्र सोडलं त्यांनी. त्या शस्त्रापासून वाचण्यासाठी अंबरीषींनी विष्णूचा धावा केला. विष्णूचा धावा केल्यानंतर विष्णूने त्यांचं सुदर्शन चक्र हे अंबरीषीच्या रक्षणार्थ पाठवलं. मग ते सुदर्शन चक्र त्या शस्त्राला वेधून ते दुर्वास ऋषींच्या मागे लागलं. दुर्वास ऋषी त्या सुदर्शन चक्राला पाहून पळू लागले. पळता पळता ते पाताळात गेले, नंतर पृथ्वीवर पूर्ण फिरले, मग स्वर्गात गेले, इंद्राकडे गेले. प्रत्येक लोकात जाऊन त्यांनी पाहिलं की मला हे कुणीतरी ह्या सुदर्शन चक्रापासून वाचवेल. शेवटी कुणी नाही म्हटल्यानंतर त्यांना असं वाटलं की नक्कीच आपल्याला या विघ्न जे आलं आहे सुदर्शन चक्राचं, त्यातून नक्कीच महादेव आपल्याला वाचवतील. पण ज्यावेळी दुर्वास ऋषी कैलासावर गेले त्यावेळी त्यांच्यावर कोपले होते. ते म्हटले की तू फक्त महादेवाची पूजा कशी करू शकतो, महादेव आणि विष्णू हे एकच आहेत. जो विष्णूचा द्वेष करतो तो
महादेवाचा भक्त असू शकत नाही. महादेव त्याला आपला भक्त मानत नाही. आणि जो द्वेष विष्णूला महादेवाचा करतो तिथेही विष्णू कधी कृपा करत नाहीत असं महादेवाने सांगितलं. मग आता करायचं काय? मग शेवटी त्यांनी वैकुंठाला गेले आणि विष्णूला ते सुदर्शन चक्र माघारी घेण्याचं ची विनंती केली. त्यावेळी विष्णूने सांगितले की मी भक्ताच्या अधीन आहे, भक्तांच्या स्वाधीन आहे. माझं चक्र, माझे शस्त्र हे सगळेच भक्तांच्या रक्षणासारखे आहेत. तर तू एक काम कर की अंबरीशीकडे जा आणि त्यांनी तुला त्या सुदर्शन चक्रापासून वाचवू शकतील. कारण अंबरीशीच्या आज्ञेत आता सुदर्शन चक्र आहे असं ऐकल्यानंतर ते पुन्हा, आणि विष्णूने हेही सांगितलं की अजूनही अंबरीशी उपाशी आहे, एकही अन्न खाल्लेलं नाही आहे. त्यांच्याबरोबर तू जेवणही कर आणि तू त्यावेळी दुर्वास ऋषी हे अंबरीशीकडे आले आणि त्यांना कळकळीची विनंती केली की हे सुदर्शन चक्र आहे, त्यांना वाचवा, नाही तर तो माझा जीव घेईल. असं तिथे कळीची विनंती दुर्वास ऋषी अंबरीशीला करू लागले. त्यावेळी अंबरीशीने विष्णूचा धावा करून ते सुदर्शन चक्र पुन्हा वापस घेण्याची मागणी तिथे केली. विष्णू ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तू याला अंबरीशीला 10 वेळा गर्भवास भोगशील म्हणून शाप दिला आहे. तर मी स्वतः विष्णू आता तो गर्भवासाचा त्रास सहन करेल. पण अंबरीशीची यात काही चूक नाही. त्यामुळं विष्णूचे दशावतार झाले आणि दुर्वास ऋषी तिथे पुन्हा मग अंबरीशीसोबत जेवण करून निघाले. असा हा ऋषी दुर्वासाचा गर्व इथे हरण झाला. म्हणून या कथेची कृपा फार मोठी आहे. प्रत्येकाने नक्की ऐकावी आणि प्रत्येकाला तुम्ही नक्की शेअर करा. इति श्रीकृष्ण अर्पण.